डिस्क्लेमर, मेरी आप सबसे गुजारिश है, ये वीडियो सिर्फ एंटरटेनमेंट के लिए। मेरी वीडियो का मकसद सिर्फ सोसाइटी में गंदगी फैलाने वालों को साफ करना है, तो लिहाजा इस वीडियो को अपने दिल के फेफड़ों पे मत लेना। ज्यादा तबीयत खराब हो तो किसी अच्छे डॉक्टर के पास जाकर अपना इलाज करवा लेना। प्रथम श्री गुरुदेव के चरण नवाऊं नाथ, सद्गुरु सद्बुद्धि मिले हे शिरडी के नाथ। डेली करंट न्यूज में अभी की खबर है, अब ऑल इंडिया रेडियो होगा सिर्फ आकाशवाणी। हाल ही में केंद्र ने ऑल इंडिया रेडियो यानी AIR के संदर्भ में एक आदेश जारी किया। इसके मुताबिक सार्वजनिक प्रसारक प्रसार भारती द्वारा अपनी रेडियो सेवा के संदर्भ में ऑल इंडिया रेडियो के नाम के स्थान पर इसे आकाशवाणी करने का फैसला किया गया है। आदेश में कहा गया है कि सार्वजनिक प्रसारक AIR को सभी प्रसारणों और कार्यक्रमों में विशेष रूप से आकाशवाणी के रूप में संदर्भित किया जाए। इससे पहले इन दो नामों का परस्पर उपयोग किया जाता था। आदेशानुसार ये सरकार का पुराना फैसला है जो अब लागू किया जा रहा है। ये कदम संसद द्वारा पारित प्रसार भारती अधिनियम 1990 के अनुरूप है। आपको बता दें कि ऑल इंडिया रेडियो आधिकारिक तौर पर 1936 में अस्तित्व में आया था। इसका आकाशवाणी नाम 1956 में अपनाया गया था। आकाशवाणी नाम आमतौर पर इसके हिंदी प्रसारण को संदर्भित करने के लिए इस्तेमाल किया जाता रहा था। अब ऑल इंडिया रेडियो की ऐतिहासिक पृष्ठभूमि पर नजर डालें तो भारत में बॉम्बे के रेडियो क्लब ने 1923 में पहला व्यावसायिक प्रसारण किया। उसी वर्ष कलकत्ता रेडियो क्लब शुरू हुआ और एक साल बाद मद्रास प्रेसिडेंसी रेडियो क्लब के साथ रेडियो प्रसारण मद्रास पहुंचा। 1927 में इंडियन चहा आला का? अरे वा वा वा, सकाळी सकाळी चहा. छान छान. अरे वा, खूप छान चहा, मस्त झाला. व्हेरी गुड. तुम्ही पण ना चहा घ्या चहा. नमस्कार, मी पांडुरंग उद्धवराज जरीले, मुक्काम शेंबोळ, तालुका औराड, जिल्हा चंद्रपूर. माझी पत्नी शांता ही कृष्णाजी खोके राजुरा यांची मुलगी असून मला 4 मुली आहेत. त्यापैकी 2 मुली डॉक्टर आहेत, एक मुलगी इंजिनियर आहेत आणि एक मुलगी विफार करून नागपूरला आहे. मी माझं शिक्षण झाल्यानंतर डॉक्टर कावडकर यांनी मला बल्लारपूरला घेऊन आले आणि त्यांच्या थ्रू मी WCLला बल्लारपूरला अंडरग्राऊंडला नोकरीला लागलो. त्यात नोकरीला लागल्यानंतर मी मानवी सरदारची परीक्षा दिली, ती पास केली. त्यानंतर ओव्हरमॅनची परीक्षा दिली, ओव्हरमॅनही पास केली आणि त्याच्यानंतर
39 वर्ष माझ्या सर्व्हिसला झाल्यानंतर 2013ला मी सेवानिवृत्त झालो. मला साईबाबाच्या लहानपणापासूनच त्यांची सेवा करायचा आनंद येत होता. त्याकरता मला साईबाबाचे असे खूप काही चमत्कार घडले आणि मी 1995ला मी जेव्हा शिर्डीला गेलो, तिथून मला जो असा साक्षात्कार झाला, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की बाबा, मी तुमचं एक मंदिर बांधून मी आपली सेवा करेन. त्यानुसार मी 1995ला आमच्या मूळ गावी साईबाबाचं मंदिर बांधलं. त्यात प्राणप्रतिष्ठा करून त्यावेळेचे पहिल्यांदा निवडून आलेले सुधीर मुनगंटीवार हो, तसेच संजय देवतळे हे काँग्रेसचे सुद्धा होता, पण त्यांना पण मी बोलावून इथले बल्लारपूरचे चंद्रसिंग चंदेल असे बरेच नेता लोक सर्व पक्षांना बोलावून त्यांच्या हस्ते मी साईबाबाचा प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर उद्घाटन केलं. त्यानंतर मला बाबाचे एवढे काय असे चमत्कार मिळत गेले की बाबाच्या नियमानुसार तत्वानुसार मी वागत चाललो आणि मला अशी परिस्थिती हे झाली का मी मंदिर बांधल्यापासून मी वर्षातून 1 किंवा 2 वेळा मी सुमोमध्ये डॉक्टर लोकांना बसवून मी खेळपाडी जाऊन 1 हप्त्यासाठी मी त्यांचे ट्रीटमेंट करत होतो. म्हणजे डॉक्टर लोक ट्रीटमेंट करत होते आणि असं करून जे सिरियस आहे त्यांना ॲडमिट करून किंवा ज्यांना मोतियाबिंदू झाला आहे अशांना मी गोळा करून 150-200 लोकांना तर ग्रामीण रुग्णालय राजुरा त्यावेळेस तिथेच मोतियाबिंदूचं ऑपरेशन होत होतं. तर राजुराला, ओऱ्याला, चंद्रपूरला जिथे जशी काही सवलत मिळत आहे तशी मी त्यांना ॲडमिट करून त्यांचे मोतिबिंदूचे ऑपरेशन करत होतो. अशी ही माझी सुरुवात झाली. तसेच माझे अन्न वस्त्र भंडार निवारा याप्रमाणे अति दुर्गम भागात जसे उंबरठा तालुका, जिवती तालुका, भामरागड तालुका, गडचिरोली जिल्हा, तसेच हेमलकसा या अति दुर्गम भागात जे जंगल व्याप्त लोक आदिवासी कोलाम लोक राहतात अशा ठिकाणी मी जाऊन त्यांना अन्नदान, सामुग्री तसेच कपडे वितरण करत होतो. त्याच्यानंतर हा माझा परिक्रमा वर्षातून किंवा मग नंतर 2-4 महिन्यातून असे चालू राहिला आणि मला बाबाचे खरोखर साक्षात्कार असा मिळत गेला की मला साईबाबा ह्या गरिबाच्या चेहऱ्यावर आनंद पाहून मला साईबाबा तिथं दिसत होते आणि त्यानुसार मग मी सेवा माझी पुन्हा खूप मजबूत होऊन गेली आणि मग मी रिटायरमेंट झाल्यानंतर मी दरवर्षी ज्यांना खूपच गरीब आहे, राहायला बरोबर घर नाही, पडकं आहे किंवा पावसाळ्यात पडलेलं आहे अशांना, ज्यांना खरोखर गव्हर्मेंट सरकारचं घरकुल मिळत नाही अशांना मी माझ्या वाढदिवसाला घरकुल बांधण्याचं ठरवलं आणि ते आता माझं कार्य चालू आहे. सेवा म्हणजे ही साईबाबांना एवढी माझ्याकडून करून घेतली की साक्षात्कार, आता काही गोष्टी अशा सांगायच्या नसते परंतु मला साक्षात्कार साईबाबा दिसत गेले आणि मी सेवा करत गेलो आणि करत आहो आणि आताही मी समोर ही सेवा अशी चालू ठेवली. त्यानंतर जेव्हा मी 1995ला मंदिर गावात बांधलं त्यावेळेस मी पालखी घेऊन जाण्यास सुरुवात केली शिर्डीला. दरवर्षी मी तिथं खेड्यातील साई भक्तांना मोफत निशुल्क नेणे जाणे आणि राहणे सर्व खर्च आम्ही स्वतः करत होतो. त्यावेळेस रिटायर व्हायचा होतो, पगार भरपूर होता आणि मी ही सेवा माझी चालूच ठेवली. त्यानंतरही मी रिटायर झाल्यानंतर मग मी खेड्यात माझं राहणं जमत होतं म्हणून मी शहरात आपल्या बल्लारपूरला मी साई मंदिर बनवलं माझ्या घरी असून तिथेसुद्धा मी ही सेवा चालू ठेवली आणि या 6 या मंदिरात माझ्या दरवर्षी
5 महामोठे भव्य मिरवणूक होते, तसेच उत्सव होतो. आणि त्या उत्सवात जसं रामनवमी आहे, गुरुपौर्णिमा आहे, शिर्डीहून पालखी आल्यानंतरचा प्रोग्राम आहे. हे असे 5 प्रोग्राम मी इथे घेत असतो आणि भव्य अन्नदान महाप्रसाद इथं होत असते. मी साईबाबा मंदिर बांधायला व सेवा करायला मला एवढ्या कठीणाई आल्या की मी गावात सार्वजनिक मंदिरची जागा विचारली, पण त्याला विरोध मिळाला, गावकऱ्याचा विरोध होता. शेवटी मला माझ्या स्वतःच्या जागेवर मंदिर बांधून ती सेवा चालू केली. मंदिरात पुष्कळ काही बांधण्यासाठी एवढ्या अडचणी आल्या, पैसा नव्हता, आर्थिक परिस्थिती म्हणजे खराब होती. तरी पण मी सोसायटीकडून लोन काढून साईबाबाचं मंदिर बांधून प्राणप्रतिष्ठा केली. त्याची सेवा करताना लोकांचे मला एवढे प्रश्न उपस्थित करे की सेवा करण्याचा विरोध करत होते. तरी मी कोणत्याही प्रकारच्या त्यांच्याकडे लक्ष न देता मी माझी सेवा चालू ठेवली. लोकांचे मी निःशुल्क सेवा जेव्हा करत होतो, एक गाडी घेऊन मी गावागावात फिरत होतो की प्रत्येक गावात 2-2 डॉक्टर घेऊन आणि 3-3 डॉक्टर घेऊन एक हप्ता मी फिरत होतो. लोकांनी माझी चांगली टिंगल उडवली. त्यांच्याकडून गव्हर्नमेंट पैसा मिळत असेल, गव्हर्नमेंटची काही सहायता मिळत असेल किंवा अजून काही अशा म्हणजे पुष्कळशा मला अडचणी आल्या. पण मी कोणाचे याच्याकडे लक्ष न देता दुर्लक्ष केलं आणि माझी सेवा चालू केली. पण आज साई मला त्याच्यात साक्षात्कार दिसत होता आणि साईने माझे सर्व कार्य करून घेतले. माझे हे करत असताना माझे 2 वेळा ॲक्सिडेंट झाले. 2-2 वेळा मी दवाखान्यात ॲडमिट राहिलो. तरी पण मी ती हिंमत न सोडता ते पूर्ण साईबाबाच्या मंदिराचे काम आणि सेवा व्हावी हे मी बंद नाही केली आणि हे सतत चालू होती आणि अजूनही ती चालूच आहे. साईबाबाचे मंदिर बांधण्यासाठी मला कोणाची आर्थिक सहायता किंवा कोणतेही असे आश्वासन असं काही मिळालं नाही. तरी पण मी साईवर विश्वास होता आणि साईच्या विश्वासात आणि साईची सेवा करण्याचा ध्येय असल्यामुळे मी हे कार्य करत राहिलो आणि खूप अडचणी पण आल्या तरी पण न सोडता मी साईबाबाचं मंदिर आणि साईबाबाची सेवा ही करत राहिलो. श्री साईबाबाच्या तत्वानुसार मी अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 गोष्टी सेवा करण्याकरता मला साईबाबाचे एवढे काही चमत्कार मिळाले आणि एवढं का मला साक्षात साईबाबा समोर आले. आणि लोकांना मी कोणत्या गोष्टी सांगतो म्हणले विश्वास होणार नाही. साईबाबा आणि शंकरजी भोलेनाथ यांचे सांगून काही ते तुम्हाला काही समजणारही नाही. पण मला साक्षात्कार एवढा झाला की प्रत्यक्षात लोक म्हणतात की देव कुठे आहे, दिसते का, परंतु साक्षात्कार मला देवाने मला माझा स्वर्ग दाखवला. साईबाबा आणि शंकर भोलेनाथने कसा स्वर्ग आहे ते मला दाखवून दिलं आणि आज मी एवढे आनंदित आहो की मला कोणते आता मी तर सगळं साईला अर्पण केलं आहे की बाबा हे जे होत आहे ते आपण करून घेता. माझ्या ह्याच्यात काही रोल नाही, कारण की मी सर्व तुम्हाला अर्पण केलं आहे. सगळं संपूर्ण शरीर, तन, मन, धन हे आपल्याला अर्पण केलेलं आहे. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर हे सुद्धा आपल्या साई चरणी अर्पण केलं आहे. तर हे कोण करून घेतात, हे सर्व आपल्या चरणी अर्पण केलं. म्हणून हे सगळं जे काही होते माझ्या हातून हे साईबाबा करून घेते आणि हे सगळं श्रेय हे साईबाबा आणि भोलेनाथ शंकरजी यांना मी देऊ इच्छितो. आणि अशीच मला साक्षात्कार मिळत राहो आणि साई सेवा, शंकरजी सेवा घडत राहो ही मी ईश्वराला प्रार्थना करतो. ही माझी धर्मपत्नी शांता, हिचं मला भरपूर सहयोग मिळाला. कारण की मी सेवाभावी करण्यासाठी
किंवा गावात मंदिरात हप्त्यात मी शंभर आपल्या गावी जात होतो मंदिरामध्ये. त्यावेळेस ही एकटीच घरी राहत होती आणि हिला 2-2, 4-4 दिवस एकटी राहावं लागत होतं. परंतु हिनं मला कधी विरोध केला नाही आणि त्याच्यामुळे मी हे सर्व कार्य मी करू शकलो. हिचा धर्मपत्नीचा विरोध असता तर मी काहीच करू शकलो नसतो आणि घरात झगडे भांडणं झाले असते. परंतु हिचे माझं एवढं सहकार्य मिळले, एवढी मदत मिळाली की चांगल्या कामाला हिनं खूप मला प्रोत्साहित केलं आणि ही अर्धांगिनीमुळे मी हे सेवा करू शकलो. म्हणून मी माझं श्रेय हे माझ्या पत्नीला देऊ इच्छितो आणि या सेवेत माझी पत्नी सहयोगी आहे असं. नमस्कार, मी शांता पांडुरंग जरिले. यांच्या समाजसेवेमध्ये मी आणि माझ्या मुलींनी कधी अडथळा आणला नाही आणि त्यांना पूर्ण सहयोग दिला. त्यामुळे ते निश्चितपणे समाजसेवा करत आहे आजपर्यंत. माझ्या आईवडिलांची माझ्या खूप आशीर्वाद होता. त्यांची एकच भावना होती की यांना नोकरी लागून हे सुखी झाले पाहिजे. परंतु मला नोकरी तर लागली आणि मी सेवाभावी साईची सेवाभावी चालू केली. त्याच्या आमच्या आईवडिलांना खूप आनंद झाला. त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आज बल्लारपूर धनंजय कुंडी समाजाच्या वतीनं मला समाजाचे अध्यक्ष बनवायचं ठरवलं आणि मला अध्यक्ष केलं. त्यावेळेस आमच्याजवळ जमीनसुद्धा नव्हती. मी घरोघरी पूर्ण फिरून आमची टीम, बल्लारपूर लोकांची टीम, खाडेसर, गोंडेसर, गोवाळी साहेब, बल्लेसर, बाकी सर्व अन्य लोक हे माझ्यासोबत फिरून यांनी मला सहकार्य करून आम्ही ती जमीन घेऊन आज मोठं भव्य तिथं सभागृह बांधलं आणि त्या समाजाच्या उत्पन्नाच्या माध्यमातून आम्ही गरीब मुलींना, खेड्यातील गरीब मुलींना मोफत शिक्षण आणि राहण्याची सोय करतो. ते जे खूपच गरीब असतील त्यांना आम्ही दत्तक म्हणून घेतो. तसेच आम्ही आमच्या सभागृहाच्या वरत्या माळ्यावर आम्ही निःशुल्क शिलाई मशीन केंद्र चालू केलं आहे. त्याच्यात बल्लारपूरच्या बाहेरगावच्या मुली 6-6 महिन्याचा कोर्स करून निःशुल्क ती आपली स्वतःच्या पायावर शिलाई मशीनचं प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहतात. तसेच खेड्यापाड्यातील किंवा खूप हुशार मुली, गरीब मुलींना आम्ही स्कॉलरशिप पण देतो आणि खेड्यातल्या काही समस्या आहेत त्यासुद्धा मुलांच्या आम्ही सोडवतो. असे आमचे कार्य चालू आहे. मी आमच्या समाजाच्यात म्हणजे 15 वर्षात 5 वर्षे सुरुवातीची, त्याच्यानंतर 10 वर्षापासून मी हे समाज अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळतो आणि सेवा करतो. मी सर्व जनतेला नम्र विनंती करतो की कुटुंबाचं पालन आपण तर सगळी करतोच, पण कुटुंबाचे पालनासोबत आपण धार्मिक, शैक्षणिक आणि लोकसेवा जरूर केली पाहिजे. लोकांजवळ पैसा भरपूर आहे, पैसा असून तो बँकेतच असाचा पडून राहतो, म्हणून त्याचं उत्तम कार्य आपण करू शकत नाही. फक्त आपल्या फॅमिलीमध्ये सुखात आपण राहण्याचा आनंद घेतो. परंतु जर दुसऱ्याविषयी, दुसऱ्याच्या सुखात जर आपलं सुख मांडलं आणि दुसऱ्याला सुख पोहोचण्यासाठी आपण जर कार्य केलं तर ते कार्य आपण ईश्वरापर्यंत पोचते. आणि खरी सेवा ईश्वराची हीच आहे की दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानून त्याला सुखी बनवायचा, त्यांना प्रोत्साहित करण्याचा आपण नेहमी लोकांना जागृत करावं आणि स्वतः दुसऱ्याची सेवा कुटुंबासहित दुसऱ्याची सेवा करण्याचा प्रयत्न करावा. हीच मी जनतेला आवाहन करतो. नमस्कार, धन्यवाद.
बोलो सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साईं बाबा की पालकी चली है, साईं बाबा की पालकी चली है, यारा झूम झूम गाओ। मेरे साईं की पालकी चली है, यारा झूम झूम गाओ। अलबेला सिंगार पालकी पे सवार, साईं बाबा के दर्शन पाओ। मेरे साईं की, मेरे बाबा की, मेरे साईं की पालकी चली है, यारा झूम झूम गाओ। साईं बाबा की पालकी चली है, यारा झूम झूम गाओ। आँखों में चांद सूरज बसे हैं, सर पे है अंबर का सहरा। आँखों में चांद सूरज बसे हैं, सर पे है अंबर का सहरा। ओ पाँव के नीचे धरती बिछी है, पाँव के नीचे धरती बिछी है, और समंदर है ठहरा। इनकी महिमा पार कोई पाए न पार, बस आदर से शीश झुकाओ। मेरे साईं की, मेरे बाबा की और मेरे दादा की पालकी चली है, यारा झूम झूम गाओ। साईं बाबा की पालकी चली है, यारा झूम झूम गाओ। साईनाथ महाराज की जय। काली नीली घटाएं पहन ली, रथ हवाओं का साजा।
काली नीली घटाएं पहन ली, रथ हवाओं का साजा। ओ निकले हैं आज भक्तों को लेके, निकले हैं आज भक्तों को लेके, सारी दुनिया के राजा। तीनों लोगों का नाथ चला भक्तों के साथ, जरा जयकारा जम के लगाओ। बोलो सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की, मेरे साईं की, मेरे बाबा की, मेरे दादा की पालकी चली है, यारा झूम झूम गाओ। ओ साईं बाबा की पालकी चली है, यारा झूम झूम गाओ।